नमस्कार. स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 रेशिओ अँड प्रपोर्शन गुणोत्तर व प्रमाण. आतापर्यंत आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे 3 चॅप्टर पूर्ण केले आहेत. त्यातला सगळ्यात पहिला चॅप्टर आपला शेट्स हा चॅप्टर होता, संच. दुसरा चॅप्टर होता रियल नंबर म्हणजे वास्तव संख्या. आणि थर्ड चॅप्टर जो आपण पूर्ण केलाय तो म्हणजे पॉलिनॉमियल्स म्हणजेच बहुपदी. या 3 प्रकरणांचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याचप्रमाणे मॅथमॅटिक्स पार्ट 2 चे सुद्धा 3 चॅप्टर आपले पूर्ण आहे. पहिला चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री, भूमितीतील मूलभूत संबोध, हा पहिला चॅप्टर आपला पूर्ण. सेकंड चॅप्टर जो होता जॉमेट्रीचा म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा, तो म्हणजे पॅरलल लाईन्स, समांतर रेषा, तो पूर्ण आहे. आणि तिसरा जो चॅप्टर आहे तो म्हणजे ते ट्रायंगल, त्रिकोण. असे भाग 2 चे मॅथमॅटिक्स पार्ट 2 चे 3 चॅप्टर आणि मॅथमॅटिक्स पार्ट 1 चे 3 चॅप्टर, 6 चॅप्टर आपले पूर्ण आहेत. आज आपल्याला मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा 4th चॅप्टर जो आहे तो म्हणजेच रेशिओ अँड प्रपोर्शन म्हणजेच गुणोत्तर व प्रमाण, या प्रकरणाला आज सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपल्याला या प्रकरणामध्ये, या चॅप्टरमध्ये काय काय शिकायचं आहे त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. तसं हे जुनच आहे, रेशिओ जुना आहे, मागे झालेला आहे तुम्हाला 7व्या 8व्या 9व्या आणि प्रपोर्शन सुद्धा तुम्हाला झालेलं आहे. त्याचाच पुढचा भाग थोडी डीप, त्याची खोली थोडी वाढलेली असते. तोच अभ्यास पुढे कंटिन्यू आपल्याला करायचा आहे. तर या प्रकरणात आपण काय काय शिकणार आहोत पहा. लेट्स स्टडी. पहिला पॉइंट, रेशिओ. रेशिओ कशाला म्हणतात झालेला आहे, पण थोडक्यात या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ. रेशिओ म्हणजे गुणोत्तर. आपल्या या ठिकाणी मराठीत विचार केला तर त्या गुणोत्तराचे गुणधर्म आपल्याला पाहिजे. प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ. ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशिओ. त्या रेशिओवरती ऑपरेशन्स आहेत, काही क्रिया आहेत, मजेशीर क्रिया आहेत. इंटरेस्टिंग चॅप्टर आहे तसा हा, तुम्हाला समजायला पण सोपा आहे. तर ते ऑपरेशन्स ऑन इक्वल रेशिओ, समान गुणोत्तरावरचे क्रिया, समान गुणोत्तरावरील क्रिया. मला ऐकायला सुद्धा भारी वाटणार तुम्हाला. मराठीमध्ये म्हटलं तर योग क्रिया, वियोग क्रिया, योग वियोग क्रिया, व्यस्त क्रिया, एकांतर क्रिया, हे मराठी शब्द. त्यात इंग्लिशमध्ये तुम्हाला कॉम्पोनेंडो, डिव्हिडंडो, कॉम्पोडंडो, डिव्हिडंडो, त्यानंतर अशा प्रकारच्या ह्या सगळ्या क्रिया आहेत. त्या आपल्याला ऐकायला सुद्धा मजेशीर वाटतात आणि समजायलाही त्या सोप्या. पुढे आपण पाहणार आहोत थेरम ऑफ इक्वल रेशिओ, समान गुणोत्तराचा सिद्धांत. हा सुद्धा आपल्याला या प्रकरणामध्ये काय आहे ते शिकणार आहोत आणि त्याचा उपयोग करून आपण पुढे एक्झाम्पल तर सोडवणार आहोत. कंटिन्यूड प्रपोर्शन म्हणजे काय, प्रपोर्शन म्हणजे काय ते समजावून घेऊ. त्यानंतर कंटिन्यूड प्रपोर्शन हे आपल्याला पाहायचं आहे. आणि के मेथड म्हणून शेवटी आहे, हेच प्रपोर्शन मध्ये काही उदाहरणं सोडण्यासाठी एक मेथड आहे, तिला के मेथड, के इज अ कॉन्स्टंट, के मेथड या ठिकाणी आपल्याला शिकायची आहे. त्यातला सगळ्यात पहिला भाग जो आहे रेशिओ म्हणजे काय आणि प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ, हे 2 पार्टचा अभ्यास आपला पहिल्या स्लाइडमध्ये आज होणार आहे. पहिल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा रेशिओ.
रेशिओ म्हणजे काय? कंपेअरिंग टू क्वांटिटी बाय डिव्हिजन इज नोन एज रेशिओ. दोन गोष्टींची, दोन संख्यांची, दोन अंकांची, दोन क्वांटिटीची आपल्याला काय करायची? कंपेअर करायची, तुलना करायची. कशानं? भागाकाराने तुलना केली. बाय डिव्हिजन इज नोन एज रेशिओ. बघा या ठिकाणी, इफ ए, बी अँड के आर नॉन झिरो रियल नंबर. रियल नंबर आहे, पण रियल नंबर मध्ये झिरोचाही समावेश असतो, पण झिरो सोडून त्या काय आहेत? ए, बी आणि के या वास्तव संख्या, नॉन झिरो रियल नंबर. सच दॅट त्या अशा आहेत की ए इज इक्वल टू बी के यांचा गुणाकार केला, बी आणि ए इज इक्वल टू बी. हे कसं लिहू शकतो रे आपण? हा बी मल्टिप्लाय आहे, इकडे येऊन का होईल? डिवाइड. ए अपॉन बी इक्वल टू के. देन के इज द रेशिओ ऑफ ए टू बी. के हा काय असतो? रेशिओ असतो. कुणाचा? ए चा. कुणाशी? बी शी. कोणाचा? कुणाशी? हे फार महत्वाचं. ए टू बी. टू म्हटलं ते डिनॉमिनेटरला जातं आणि ते टूच्या अवतरचा पाठ हा न्यूमेरेटरला आहे. बरोबर आहे? ठीक. पुढे बघा. द रेशिओ ऑफ ए टू बी इज रिटन ॲज. ए चा बी ची असणारा रेशिओ कसा लिहिला जातो? असा लिहिला जातो. तो वाचायचा कसा? अँड इज रीड ॲज ए इज टू बी. ए आणि मधलं चिन्ह आहे ना, दोन डॉट वालं, इज टू. ह्याला कसं वाचायचं? इज टू. ए इज टू बी. ए इज टू बी. अशा पद्धतीने त्याला वाचलं. रेशिओ ऑफ ए टू बी म्हटले म्हणून असं. जर मी इथं म्हटलं असतं रेशिओ ऑफ बी टू ए, इकडे घेतलं इकडे घेतलं असतं तर काय केलं असतं? इथं बी लिहिलं असतं, या ठिकाणी ए लिहिलं असतं. अँड इज रीड एज बी इज टू ए लिहिलं असतं. समजतंय? ठीक. हा झाला रेशिओ. आता हा जो रेशिओ आहे याच्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहिजे, याचे गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहेत पहा. प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ. पहिली प्रॉपर्टी, रेशिओ ऑफ नंबर्स ए अँड बी. ए आणि बी हे समजा दोन नंबर आहेत, त्यांचा रेशिओ इज रिटन ॲज. तो कसा लिहिला जातो? बघा, आता सांगितलं होतं तीच प्रॉपर्टी. ई इज टू बी. ए इज टू बी. ऑर तेच कसं लिहिलं जातं? ए इज टू बी म्हणजे ए अपॉन बी च्या स्वरूपात लिहिलं तरी चालतं. ए इज टू बी और ए अपॉन बी. ए इज कॉल्ड द प्रिसिडिसर. प्रिसिडिसेसर म्हणजे फर्स्ट टर्म. ए ह्या दोघातली ए ही फर्स्ट टर्म. प्रिडिसेसर असं म्हटलं जातं, म्हणजे फर्स्ट. अँड बी इज कॉल्ड सेकंड टर्म. त्याला सक्सेसर असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? सक्सेसर असं म्हटलं जातं. ही ए जो आहे ती फर्स्ट टर्म आहे, बी ही सेकंड टर्म. फर्स्ट टर्म, बी ही सेकंड. ही फर्स्ट प्रॉपर्टी. सेकंड प्रॉपर्टी, इन द रेशिओ ऑफ टू नंबर्स. दोन संख्यांच्या रेशिओला इफ द सेकंड टर्म इज 100, म्हणजे इथं बी ची व्हॅल्यू जर 100 असेल, देन इट इज नोन ॲज अ पर्सेंटेज. त्याच रेशिओला काय म्हणतात? पर्सेंटेज.
म्हणजे थोडक्यात सेकंड टर्म काय पाहिजे 100, म्हणजे आता डिनॉमिनेटर काय पाहिजे 100 असेल तर त्याला काय म्हणतात पर्सेंटेज असं म्हटलं. इफ these म्हणजे सेकंड टर्म इज 100 then this ratio is called as a percentage. पुढे the ratio remains unchanged if its terms are multiplied or divided by non-zero number. ह्या रेशिओ आहे ना ए अपॉन बी, याला कशाने तरी गुणा, समजा याला 5 न उरलं 5 ए अपॉन 5 बी केलं तर याची किंमत याची व्हॅल्यू ही बदलत नाही. नॉट अनचेंज्ड, रिमेन्स अनचेंज्ड इफ इट्स टर्म्स आर मल्टिप्लाइड और डिवाइड. मल्टिप्लाइड और डिवाइड, समजा ह्याला 2 ने डिवाइड केलं, याला पण 2 ने डिवाइड केलं, याच्यावर काही फरक पडत नाही, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. फोर्थ प्रॉपर्टी, फॉर एक्झाम्पल म्हणा, तिसऱ्याचं एक्झाम्पल घ्या त्याच्या आधी. एक्झाम्पल 3:4, ह्या 3 ला 2 ने मल्टिप्लाय केलं, ह्याला 2 ने करावं लागेल. 3 into 3 is 6, 4 into 2 is 8. म्हणजे 3:4 ची जी व्हॅल्यू आहे तीच व्हॅल्यू 6:8 ची आहे. त्याला 3 ने मल्टिप्लाय करा, 3 into 3 9, 3 into 4 12. याची व्हॅल्यू जी आहे 9:12 ही 6:8 याची व्हॅल्यू आणि 3:4 ह्या तिघांच्या व्हॅल्यू सारख्याच असतात, बदलत नाहीत, अनचेंज. सिमिलरली हेच उदाहरण, दुसरं उदाहरण बघा, इथे 2 टर्म्स होते, 3 घेतो, 2:3:5. ह्याला 4 ने मल्टिप्लाय करू, सगळ्यांना एकाच संख्येने मल्टिप्लाय करायचं. ह्याला 4 ने केलं 8, ह्याला 4 ने मल्टिप्लाय केलं 12, ह्याला 4 ने मल्टिप्लाय केलं 12. म्हणजे 2:3:5 म्हणजे काय असतो 8:12:20. If k is a non-zero number, then a is to b is equal to, पुन्हा दोघांना पण केलं ak is to bk असं म्हटलं जातं. ह्याच्यात काय लिहितं, a is to b is to c is equal to ak is to bk is to ck. म्हणजे एकाच संख्येनं प्रत्येक पदाला, प्रत्येक टर्मला जर मल्टिप्लाय केलं तर मिळणारा जो रेशिओ आहे तो मूळच्या रेशिओ इतकाच असतो, त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. समजतं? पुढची प्रॉपर्टी बघा, फोर्थ प्रॉपर्टी, द क्वांटिटीज टेकन इन द रेशिओ मस्ट बी एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट. ह्या ज्या क्वांटिटी घेतलेल्या ना ए आणि बी, यांचं युनिट हे सारखंच असलं पाहिजे. एक्सप्रेस्ड इन द सेम युनिट म्हणजे 1 मीटर आणि 50 सेंटीमीटर, 1 मीटर त्याचे युनिट काय मीटर, 50 सेंटीमीटर त्याचे युनिट काय सेंटीमीटर. म्हणजे त्या ठिकाणी मीटर आणि सेंटीमीटर या दोघांचा रेशिओ होऊ शकत नाही. तर युनिट सेम पाहिजे, म्हणजे मीटरचा रेशिओ मीटरची होतो किंवा सेंटीमीटरचा सेंटीमीटरची होतो, किलोग्रॅमचा किलोग्रॅमची, ग्रॅमचा ग्रॅमची, लिटरचा लिटरची, मिलीलिटरचा मिलीलिटरची होतो. पण लिटरचा मिलीलिटर बरोबर रेशिओ होतो का? नाही. किलोग्रॅमचा ग्रॅम बरोबर होतो का? नाही. सेंटीमीटरचा मिलीमीटर बरोबर होतो का? नाही. तर सेंटीमीटर आणि सेंटीमीटरच असेल तरच रेशिओ होतो, मिलीमीटर मिलीमीटर असेल तरच रेशिओ होतो, लिटर लिटर असेल तरच रेशिओ होतो, अदरवाईज नाही. म्हणजे सेम युनिट पाहिजे. फिफ्थ प्रॉपर्टी, द रेशिओ ऑफ टू क्वांटिटीज
इज युनिट. दोन क्वांटिटीचा जर आपण रेशिओ घेतला तर त्या रेशिओला युनिट कधीच नसतं, लक्षात ठेवा. रेशिओला युनिट नसतं. समजा मीटरचा मीटरचा रेशिओ घेतला तर 5 मीटर हे फर्स्ट टर्म आहे आणि 2 मीटर जर सेकंड टर्म असेल तर रेशिओ काय येईल रे? 5:2. 5:2. त्याला युनिट असतं का? नाही. 5 काय होतं? मीटर होतं, सेंटीमीटर होतं. आणि 2 काय होतं? सेंटीमीटर. रेशिओ मध्ये सेंटीमीटरला सेंटीमीटर काय होतात? कॅन्सल. म्हणून त्याला कधीही रेशिओला युनिट नसतं. अधोरेखित करून ठेवा, बोल्ड करून ठेवा हे वाक्य तुमच्या डोक्यामध्ये, मेंदूमध्ये. त्याला युनिट नसतं. आणि फॉर एक्झाम्पल, द रेशिओ ऑफ 2 kg and 300 gram is not 2 किलोग्रॅमचा 300 ग्रॅम बरोबर रेशिओ होत नाही. म्हणजे 2:300 असं होऊ शकत नाही. इज नॉट म्हटले. बट इट इज. पण ह्या 2 किलोग्रॅम म्हणजे 1 किलोग्रॅम म्हणजे हाऊ मेनी ग्रॅम? 1000 ग्रॅम. मग 2 किलोग्रॅम म्हणजे काय झालं? 2000 ग्रॅम. मग ह्या 2 च्या ठिकाणी kg is converted into gram or gram is converted into kg. या ठिकाणी आपण kg is converted to gram. ग्रॅम मध्ये कन्वर्ट. 2 kg म्हणजे 2000 ग्रॅम is to 300 ग्रॅम म्हणजे 2000 is to 300 असं मात्र आपण लिहू शकतो. 2:300 लिहू शकत नाही, पण 2000:300 असं लिहू शकतो. दॅट इज. या 2 शून्याला याच्या 2 झिरो गेल्या 20/3 रिड्युस्ड फॉर्म संक्षिप्त रूपामध्ये सुद्धा लिहिलं त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. तर ह्या झाल्या प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ. आपल्या चॅप्टरचं नाव काय रे? रेशिओ अँड प्रपोर्शन. त्यातला रेशिओचा अर्थ पाहिला. आता प्रपोर्शनचा अर्थ. प्रपोर्शन पाहिजे आपल्याला. प्रपोर्शन मध्ये 2 प्रकार पडतात. एक डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनवर्स प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन म्हणजे काय ते आपण पाहू. इनवर्स प्रपोर्शन म्हणजे काय ते पण आपण पाहू. पण मी असं पाहू आपण या ठिकाणी दोघांचं फरकाच्या स्वरूपात पाहू, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल काय आहे नेमकं डायरेक्ट मधला फरक आणि इनवर्स मधला फरक. तर डायरेक्ट प्रपोर्शन आणि या बाजूला मी घेतो इनवर्स प्रपोर्शन. डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये बघा, इफ द रेशिओ ऑफ एनी 2 क्वांटिटीज. काय रे क्वांटिटीज? क्वांटिटीज हा शब्द का वापरला नाही? 2 नंबर्स का म्हटलेलं नाही? हे नंबर्स असतातच, पण क्वांटिटीज म्हणजे राशी असतात. राशी म्हणजे काय? वयाचं वयाशी रे. वयाचं वयाशी आपण रेशिओ लिहू शकतो. वजनाचा वजनाशी रेशिओ लिहू शकतो. वयाचा वजनाशी होतो का? नाही. वजनाचा वयाशी होईल का? नाही. अंतराचा वजनाशी होईल का? नाही. तर इथे क्वांटिटी म्हटलंय 2 क्वांटिटी. त्या क्वांटिटी मधला वयाचा वयाशीच रेशिओ होतो, वजनाचा वजनाशीच होतो, अंतराचा अंतराशीच होतो. त्यात पुन्हा युनिट आला नाही. युनिट सारखं पाहिजे रेशिओ लिहिताना, अदरवाईज रेशिओ लिहिता येत नाही. मग या ठिकाणी इफ द रेशिओ ऑफ एनी 2 क्वांटिटी रिमेन्स सेम. त्या क्वांटिटी कशा पाहिजे? सेम और कॉन्स्टंट. इफ द रेशिओ ऑफ एनी 2 क्वांटिटी रिमेन्स सेम और कॉन्स्टंट, म्हणजे 2 क्वांटिटीज घेतल्या त्यांचा रेशिओ लिहिला तर तो रेशिओ कसा पाहिजे? सेम असेल. then the 2 quantities are said to be in direct proportion. म्हणजे A ही एक क्वांटिटी
बी ही दुसरी क्वांटिटी आहे, त्यांचा रेशिओ घेतला तर ए इज टू बी येईल. त्याची व्हॅल्यू जर के असेल म्हणजे ते ए अपॉन बी लिहिलं, त्याची व्हॅल्यू जर के असेल तर काय म्हणायचं, ते ए आणि बी या दोन काय क्वांटिटी कशा आहेत, डायरेक्ट प्रपोर्शन मध्ये आहेत असं म्हणजे थोडक्यात त्यांचा रेशिओ इक्वल असला की ते काय झाल्या, डायरेक्ट प्रपोर्शन. पण त्यांच्या रेशिओ ऐवजी प्रॉडक्ट जर इक्वल असेल तर काय पहा, इफ द प्रॉडक्ट ऑफ एनी, द रेशिओ शब्द होता इथं काय, प्रॉडक्ट of any two quantities remains same or constant, then the two quantities are said to be in inverse proportion with a direct proportion. फरक काय दोघांमधला बघा, फरक दोघातला काय आहे पहा. इथं काय म्हटलं होतं, रेशिओ हा शब्द वापरला, बरोबर. इथं काय शब्द वापरलाय, तर याच्यामध्ये शब्द वापरलाय प्रोडक्ट हा शब्द वापरलाय. काय शब्द वापरलाय, प्रोडक्ट. बाकी जसे तसे याच्यामध्ये बघा इथं डायरेक्ट हा शब्द वापरलाय, इथं काय शब्द वापरलाय, डायरेक्ट. तर याच्यात काय वापरलाय, इनव्हर्स हा शब्द वापरलाय. बाकी एवढाच चेंज आहे या दोघांमध्ये, या दोघांमध्ये एवढाच बदल आहे, बाकी बदल कुठलाही नाही. इफ द प्रोडक्ट ऑफ एनी टू क्वांटिटीज रिमेन्स सेम, इथं दोघांचा रेशिओ म्हणजे भागाकार जर इक्वल असेल तर त्या दोन क्वांटिटीज काय असतात, डायरेक्ट प्रपोर्शन. इथं त्या दोन क्वांटिटीजचा प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार जर सारखा असेल तर त्या इनव्हर्स प्रपोर्शन. समजते, म्हणजे या ठिकाणी ए इज टू बी इज इक्वल टू के असेल, तर इथं ए इंटू बी असेल विच इज इक्वल टू के असेल. In direct proportion, if the value of a first quantity is increased, then the value of second quantity is also increased. बघा डायरेक्ट प्रॉपर्टी मध्ये काय होतं, ज्या दोन क्वांटिटी आपण कन्सिडर करतो त्यातली पहिली क्वांटिटी जर इन्क्रीज होत असेल तर दुसरी सुद्धा काय होते, इन्क्रीज. किंवा खाली जरी अजून, if the value of first quantity is decreased, then the value of the second quantity is also decreased. पहिली जर उतरत जात असेल, डिक्रीज होत असेल, सेकंड सुद्धा डिक्रीज. बघायचं का फॉर एक्झाम्पल एक आपण स्क्वेअर माहिती आहे ना, स्क्वेअर एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, साईड स्क्वेअर, बरोबर. फॉर्म्युला काय त्याचा, साईड. समजा एक स्क्वेअर आहे, त्याची साईड 1 घेतली, ही एक क्वांटिटी. सेकंड क्वांटिटी म्हणजे एरिया ऑफ स्क्वेअर. जर साईड 1 असेल तर त्याचा एरिया किती असतो रे, 1 चा स्क्वेअर 1च असतो. पुढं जर साईड 2 घेतली तर एरिया किती असतो, 2 चा स्क्वेअर 4. साइड 3 घेतली तर एरिया काय येईल, 3 स्क्वेअर 9. साइड 4 घेतली तर एरिया काय येईल, 4 स्क्वेअर 60. बघा साइड कशी इन्क्रीज होत गेली, पहिली 1 घेतली, नंतर 2 घेतली, नंतर 3 घेतली, नंतर 4 घेतली. साइड ऑफ द स्क्वेअर इज इन्क्रीजेस, ती वाढत गेली. एकाची 2 झाली, दोनाची 3 झाली, तीनाची 4. तिकडे एरिया काय होत गेला बघा, एकचा एरिया 1 झाला होता, 2चा 4, 3 असताना 9, 4 असताना 16, म्हणजे 1 4 9 16. तिकडे एरिया सुद्धा कसा होत गेलाय, वाढत गेला. म्हणजे वन क्वांटिटी इज इन्क्रीजेस ॲट दॅट टाइम, सेकंड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीजेस ॲट दॅट टाइम. दिस ए अँड बी, these two quantities are said to be in the डायरेक्ट प्रपोर्शन. याच्यात काय असतं बघा, याच्यात काय असतं, याच्या इथं काय,
in inverse proportion. The direct म्हटलं होतं inverse. If the value of first quantity is increased, then the value of second quantity decreases. इथं उलट होतंय. एक वाढत चालली तर दुसरी कमी होत जाते, किंवा पहिली कमी होत असली तर दुसरी वाढत जाते. म्हणजे फर्स्ट क्वांटिटी इज इन्क्रीजेस, देन सेकंड क्वांटिटी इज डिक्रीजेस, व्हाइस वर्सा. त्याचे उलट. If first quantity is decreases, then second quantity is increases. समझले? This is the direct proportion and inverse proportion. याचं उदाहरण देऊ आपण एखादं. समजा मला या ठिकाणी मी मुंबईहून पुण्याला चाललो आहे. मुंबईवरून पुण्याला चाललो आहे, कारने चाललो आहे. कशाने चाललोय? कार. ज्यावेळेस माझ्या गाडीचा वेग ताशी 40 किलोमीटर असेल, समजा पुणे आणि मुंबई मधलं अंतर 200 किलोमीटर, मला माझ्या गाडीने जायचंय, मला कारने. मी ताशी 40 किलोमीटर वेगाने गेलो तर मला पुण्याला पोहोचायला किती वेळ लागणार आहे? 200 भागिले 40 किलोमीटर, 5 तास लागणार आहे. गाडीचा स्पीड किती माझ्या? 40 किलोमीटर दर तासी, 40 किलोमीटर पर आवर. पुण्याला पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी, टाइम किती? मग 5 आवर्स. बरोबर. मी माझ्या गाडीचा स्पीड 40 ऐवजी केला 50 किलोमीटर पर आवर. पुण्याला मी किती तासात पोहोचणार आहे? 200/50 किती येतं? 4. म्हणजे 4 तासात पोहोचणार. 40 किलोमीटर स्पीड होता तेव्हा किती तासात पोहोचणार होतो? 5 तासात. स्पीड वाढवलंय मी तर मला पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी किती झाला? 1 तासाने कमी झाला. 40चा किती झाला? 5 तासाऐवजी 4 तासात. माझ्या गाडीचा वेग मी समजा ठेवला 100 किलोमीटर पर आवर, 100 किलोमीटर पर आवर. किती तासात पोहोचणार आहे पुण्याला मी? 2 तासात पोहोचणार. 200/100. जर मी गाडीचा वेग माझ्या 200 किलोमीटर पर आवर ठेवला तर मी किती तासात पोहोचेल रे? मित्र म्हणतो पोहोचणारच नाही. कसं काय? एवढं स्पीड ठेवल्यावर गाडी कसं काय पुण्याला जाईल सांगा मला? कुठे आडवी होईल ना तिथे रस्त्यात. थोडं विनोदाचा बाजूला ठेवा. पण जर खरंच मी 200 किलोमीटर पर आवर गेलो तर मी किती तासात पोहोचेल? फक्त 1 तासात. किती तासात? फक्त 1 तासात मी पुण्याला पोहोचणार. बरोबर आहे का? म्हणजे जर मी गाडीचा स्पीड 40 किलोमीटर ठेवला तर मला 5 तास. गाडीचा स्पीड मी 50 किलोमीटर ठेवला तर मला 4 तास लागतात. 1 तास कमी झाला. गाडीचा स्पीड मी 100 किलोमीटर ठेवला तर मी 2 तासात पोहोचणार आहे. अजून कमी टाइम लागतो. गाडीचा स्पीड मी वाढवला, 200 किलोमीटर ठेवला, मी 1 तासात. म्हणजे जसजसा मी गाडीचा स्पीड माझ्या वाढवेल तस तसा पोहोचण्यासाठी लागणारा कालावधी हा कमी 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 होत. बरोबर आहे? म्हणजे स्पीड इन्क्रीजेस, टाइम डिक्रीजेस. म्हणजे टाइम आणि स्पीड ह्या जर 2 क्वांटिटी असतील तर त्या क्वांटिटी एकमेकांशी कशा? इन्व्हर्स प्रपोर्शन मध्ये. कशा? इन्व्हर्स प्रपोर्शन. पण त्यांचं मल्टिप्लिकेशन करा बरं, टाइमचं आणि स्पीडचं. स्पीड 40, त्यावेळेस टाइम किती होता? 5. करा मल्टिप्लिकेशन. 200. स्पीड किती होता? 50, त्यावेळेस टाइम काय होता? 4. 50 × 4 किती येते? 200. बघा, त्यावेळेस स्पीड होता 100, तेव्हा टाइम किती लागला? 2 आवर्स. 100 × 2 किती येते? 200. 200 × 1 200. म्हणजे मल्टिप्लिकेशन केलं तर प्रत्येक ठिकाणी 200 200 200 200च येते. याचा अर्थ या ठिकाणी त्यांचा प्रॉडक्ट हा कसा असतो? सेम. प्रॉडक्ट ऑफ एनी 2 क्वांटिटीज रिमेन्स सेम. समजतं? अशा प्रकारे या ठिकाणी हा इन्व्हर्स प्रपोर्शन आणि हा डायरेक्ट. तर आज आपण हा रेशिओ अँड प्रपोर्शन आपण चॅप्टर आपला चालू केला. त्यात रेशिओ म्हणजे काय,
प्रॉपर्टीज ऑफ रेशिओ, त्यानंतर प्रपोर्शन म्हणजे काय, त्याचे दोन प्रकार, डायरेक्ट प्रपोर्शन आणि इनव्हर्स प्रपोर्शन, यांचा विचार केलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण याचा आधार घेऊन प्रॅक्टिस 4.1 मधील उदाहरणे सोडू. तो पण हा थेरॉटिकली भाग मी समजावून घ्या. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा, व्हिडिओना लाईक करा, व्हिडिओना शेअर करा, आणि जर तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्टँड अप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला सबस्क्राईब करा.